ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मालेगावमध्ये आज स्वातंत्र्याला इतकी वर्ष लोटली तरी देखील आरोग्य व्यवस्था मात्र व्हेंटिलेटरवरच आहे। का म्हणतोय आम्ही हे असं पाहूया। मालेगावात आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, रुग्णांची परवड लक्षात घेता मालेगावात सामान्य रुग्णालयाची उभारणी करण्यात आली। मात्र रुग्णालय उभारल्यापासूनच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले। या रुग्णालयात अपुऱ्या सोयी सुविधा आहेत, औषधांचा मोठा तुटवडा आहे, अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत। यातच सध्या मालेगाव सामान्य रुग्णालयात औषधांच्या साठ्याचा मोठा तुटवडा जाणवतोय। तसेच रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याने अपघाती पेशंट, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची हेळसांड होते। माझे आजोबा आहेत, हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत। आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे। आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी पहिले काय सांगितलं, वरती घेऊन जा पेशंटला। वरती घेऊन आलो, वरती घेऊन आले बोलले आता काही एक्सरे काढायचे म्हणे, ECG करायची, मशीनवर अवेलेबल नाही, परत आता खाली घेऊन जायचं। ही अशी जगजमारी कवर करायची आम्ही। इथं जर सगळ्या सुविधा आहेत, मग असे का प्रॉब्लेम येतात यांनी? इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का? या रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याबाबत वरिष्ठ स्तरावर कळवलं असून रुग्णालयातील लिफ्टचा मेंटेनन्स हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला या संदर्भातील सूचना केल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या मेंटेनन्सचा सारखा होतो, त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे। आणि जे लिफ्टचं जे मेंटेनन्स आहे ते PWD विद्युत विभाग यांच्याकडे असते, त्यांच्याकडे आमचा कंटिन्यूअस फॉलोअप चालू आहे आणि ते पण कंटिन्यूअस प्रयत्न करतायत आणि 2-3 दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील। राज्यात आरोग्य व्यवस्थेसाठी मोठमोठा निधी मंजूर केला जातो, मात्र मालेगावात आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर असल्याचं पाहायला मिळतं। मालेगावहून विशाल मोरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।